रश्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत झोपण्याची तयारी सुरू असते. अद्वैत हा खाली झोपलेला असतो आणि कला बेडवरती झोपलेली असते. परंतु अचानकपणे कला उठते, कारण तिच्यामध्ये ते शापाने कहर केलेलं स्वप्न पडलेलं असतं आणि ती घाबरून उठली जाते. तेव्हा अद्वैत सुद्धा तिच्याजवळ येतो आणि त्याला समजावं लागतो, काय झालं खरे, घाबरलीच का? अगं, शाप वगैरे हे काही नसतं. आपल्याकडे तोडगा मिळालेला आहे ना, आपण आपल्या घराला या शापातून मुक्त करूयात. परंतु तू सध्या टेन्शन घेऊ नकोस. मस्तपैकी तू आराम कर. आत्ता कुठे तू आजारातून उठली गेलेली आहेस. मला तुझी सुद्धा खूप काळजी लागते. असं तुला खूप खूप प्रेमाने तो तिला बोलत असतो. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अरे प्लीज तू इथे झोप ना, खाली नको झोपू. मला खूप भीती वाटते. तू इथे झोपलास तर मला छान वाटेल. असं म्हटल्याबरोबर अद्वैत आणि कला या दोघांमध्ये मजा मजा मस्ती सुरू होते आणि अद्वैत हा वरती येऊन तिच्यासोबत झोपलेला असतो. तर कलाही त्याच्याकडे पाहते आणि तोही त्याच्याकडे पाहतो. तर कलाने खूप हक्काने आणि प्रेमाने अद्वैतचा हात हातामध्ये धरलेला असतो आणि मनसोक्तपणे शांत मनाने दोघेही आता झोपी गेलेले आपण पाहिलं.